हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करतोय डीपीपी 3 सोल्युशन ऑफ द टॉपिक केटीजी अँड रेडिएशन विच इज बेस्ड ऑन बॉयल्स लॉ, आरएमएस वेलोसिटी आणि कायनेटिक एनर्जी. सो हे 20 क्वेश्चन्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ते पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करा अँड देन जे डाऊटफुल असतील ते तुम्ही या व्हिडिओमध्ये येऊन बघू शकता. सो गाईज, लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. सो द फर्स्ट क्वेश्चन इज द रेशो ऑफ आरएमएस वेलोसिटी म्हणजे CRMS of air molecules at STP and velocity of sound. CRMS आणि कोणाचा रेशो? व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, त्याला मी व्ही म्हणतो. यांचा रेशो काय असेल असं त्यांनी विचारलंय. गॅमाची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर. CRMS चा फॉर्म्युला काय असतो रे? RMS व्हेलॉसिटी इज स्क्वेअर रूट 3RT बाय एम नॉट, बरोबर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअरचा फॉर्म्युला काय असतो? गॅमावाला, कारण इथं गॅमाची व्हॅल्यू दिली आहे ना का. सो गॅमा RT बाय एम नॉट, बरोबर. सो ह्यांचा रेशो काय येणार आहे? जर आपण इथून ह्यांचा रेशो घेतला CRMS अपॉन व्ही चा जर आपण रेशो घेतला तर RT बाय एम नॉट ला RT बाय एम नॉट निघून जाईल. राहणार काय आहे? स्क्वेअर रूट 3 बाय गॅमा, बरोबर. स्क्वेअर रूट 3 बाय गॅमाची व्हॅल्यू किती आहे? 1.41. सो हे किती येईल? ह्याला मी अप्रॉक्सिमेटली 1.4 कन्सिडर करतो, ठीक आहे. सो हे काय बनेल? 30/14, बरोबर. म्हणजेच ह्यांचा रेशो किती बनणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ 14 टू जा 28, 2 राहिले, 0.14 1 जा 14, बरोबर. किती राहिले? 6 राहिले, 14 4 जा. सो हे अप्रॉक्सिमेटली किती बनेल? 1.4 किंवा 1.5 बनेल. 1.4 आणि 1.5 च्या मध्ये बनणार आहे, बरोबर. कारण 14चा स्क्वेअर असतो 196 आणि 15चा स्क्वेअर असतो 225. सो हे दोन्हीच्या मध्ये काहीतरी बनेल. दॅट इज ऑप्शन नंबर बी, 1.46, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. द आरएमएस वेलोसिटी ऑफ गॅस इज CRMS. देन CRMS, जर तुम्ही ऑप्शन बघितले तर CRMS आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन दिलेलं आहे, बरोबर. कोणतं रिलेशन करेक्ट आहे असं त्यांनी विचारले. तर आपल्याला माहिती आहे CRMS इज स्क्वेअर रूट 3RT बाय एम नॉट. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, बरोबर. कोणामध्ये रिलेशन काढायचंय? या दोघांमध्ये. पण टी तर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये. स्क्वेअर करूया आपण बोथ साइड्सला. C स्क्वेअर RMS 3RT बाय एम नॉट, बरोबर. आता ह्या दोघांमध्ये रिलेशन काढायचंय म्हणून ह्या टी ला त्या बाजूला नेऊया. काय बनेल? C स्क्वेअर RMS अपॉन टी इज 3R बाय एम नॉट, बरोबर. 3 कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट असतो, मॉलिक्युलर वेट कॉन्स्टंट असतो. सो हे काय बनणार आहे? कॉन्स्टंट. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हेलियम आर क्लोज्ड इन आयडेंटिकल कंटेनर. आयडेंटिकल कंटेनर आहे, त्याच्यामध्ये या सगळ्यांना बसवलेलं आहे, टाकून दिले. अंडर सिमिलर कंडिशन, सगळ्यांच्या कंडिशन सिमिलर आहेत, म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचर सगळ्यांना सेम ठेवले. प्रेशर आणि टेम्परेचर हे कॉन्स्टंट ठेवलेलं आहे सगळीकडे, ठीक आहे. तर विचारलं काय? द गॅसेस विल हॅव, काय असेल? सेम RMS स्पीड असेल, डिफरंट कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम असेल, काय असेल त्यांनी विचारले. तर ऑप्शन जर ए बघितला तर तो काय आहे? सेम RMS स्पीड. RMS स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? CRMS चा फॉर्म्युला काय असतो? स्क्वेअर रूट 3RT बाय एम नॉट, बरोबर. आता RMS स्पीड ही सेम कधी असणार आहे? ही RMS स्पीड सेम कधी असणार आहे? जेव्हा जेव्हा त्याचा टेम्परेचर प्रत्येक, म्हणजे ह्यामध्ये काय काय टाकलंय? हायड्रोजन टाकलाय, ऑक्सिजन टाकलाय, नायट्रोजन टाकलाय, हेलियम टाकलाय, बरोबर. ह्या चारीचं जर टेम्परेचर सेम असेल तर RMS स्पीड कॉन्स्टंट असणार. आणि जर मॉलिक्युलर वेट पण सगळ्यांचं सेम असेल तर RMS स्पीड ही सेम असणार. तर टेम्परेचर सेम आहे का रे? सगळ्यांचं सेम आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट दिले सगळ्यांचं, बरोबर. पण मॉलिक्युलर वेट सेम आहे का सगळ्यांचं? तर मॉलिक्युलर वेट डिफरंट असतं. याचं असतं 2, याचं असतं 32, याचं असतं 28, याचं असतं 4, बरोबर. सो सगळ्यांचं मॉलिक्युलर वेट डिफरंट आहे. सो CRMS प्रत्येकाचा डिफरंट असणार आहे. ऑप्शन ए इज रॉंग ऑप्शन. दुसरा काय? डिफरंट कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. तर कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, काय असतो तो? 3/2p. तुम्ही हे व्हेरिएशन बघितले असतील कायनेटिक एनर्जीचे, बरोबर. सो कायनेटिक एनर्जी ही कोणावर डिपेंड करते? प्रेशरवरती, बरोबर. सगळ्यांचं जर प्रेशर सेम असेल तर कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ही सेम असणार आहे, बरोबर. कारण का? 3/2 तर कॉन्स्टंट आहे. सो सगळ्यांचं प्रेशर तर सेम दिले, प्रेशर इज कॉन्स्टंट. सो कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ही सगळ्या हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हेलियमची ही सेम असणार आहे, कारण का? प्रेशरच सेम आहे. सो सेम कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम.
सेम कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉईस. सी येणार आहे का? करून बघूया. कायनेटिक एनर्जी पर मोल. कायनेटिक एनर्जी पर मोल फॉर्म्युला काय असतो? 3/2 RT. बरोबर. आर सेम आहे. आर सगळ्यांना सेम असतो. 3/2 कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर सगळ्यांना सेम दिलेलं आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट. सो कायनेटिक एनर्जी पर मोल पण सेम असणार आहे, पण त्याने ऑप्शन मध्ये डिफरंट दिले. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉईस. कायनेटिक एनर्जी पर केजी हेलियम गॅस ऍट 300 केल्विन, टेम्परेचर दिलंय 300, इज कायनेटिक एनर्जी पर केजी दिलेली आहे. किती दिली? 9.45 इंटू 10⁵. ठीक आहे, युनिट मी लिहित नाही. देन कायनेटिक एनर्जी पर केजी ऑफ हायड्रोजन, ही कोणाची होती? हेलियमची होती. टेम्परेचर किती होतं? 300 केल्विन. आता कायनेटिक एनर्जी पर केजी ऑफ हेलियम किती असते? हायड्रोजन ऍट सेम टेम्परेचर. टेम्परेचरला सेम ठेवलं तर कायनेटिक एनर्जी पर केजी ऑफ हायड्रोजन किती असेल असं त्यांनी विचारले. आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी पर केजीचा फॉर्म्युला काय आहे? कायनेटिक एनर्जी पर केजी इज 3/2 RT बाय m0. बरोबर. सो कायनेटिक एनर्जी पर केजी कोणावर डिपेंड करते? आर, टी आणि m0 वर. आर तर सगळ्यांचा कॉन्स्टंट असतो. 3/2 कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर दोन्ही केसमध्ये सेम ठेवले. इथं पण 300 केल्विन आहे. ऍट सेम टेम्परेचर सांगितले. दोन्हीकडे टेम्परेचर सेम आहे. सो टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे. सो कायनेटिक एनर्जी पर केजी, त्याला मी कायनेटिक एनर्जीच लिहितो, ही कोणावर डिपेंड करते? ती डिपेंड करते इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. बरोबर. बाकी सगळे कॉन्स्टंट आहे. सो कायनेटिक एनर्जी ऑफ हेलियम, कायनेटिक एनर्जी ऑफ हेलियम अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ हायड्रोजन, जे आपल्याला फाइंड करायचे, इज इक्वल टू काय येणार? मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ हेलियम. बरोबर. सो कायनेटिक एनर्जी हेलियमची किती आहे? 9.45 इंटू 10⁵ अपॉन कायनेटिक एनर्जी हायड्रोजनची इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन दॅट इज 2 अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ हेलियम इज 4. बरोबर. 2 1 जा 2, 2 2 जा 4. कायनेटिक एनर्जी ऑफ हायड्रोजन काय येणार आहे? 2 इंटू 9.45 इंटू 10⁵. सो ही काय बनेल? 5 2 जा 10, 1 राहिला, 4 2 जा 8 आणि 1 9, 9 2 जा 18. 18.90 इंटू 10⁵. बरोबर. असा कोणता दिसतोय का? असा मला ऑप्शन नंबर ए दिसतोय. नेक्स्ट क्वेश्चन. At what temperature does the average translational kinetic energy for a molecule in a gas becomes equal to kinetic energy of an electron accelerated from the rest through a potential difference? V दिलाय, किती दिलाय? 5 व्होल्ट. ठीक आहे. आता काय काढायचं हे नीट समजून घ्या. ऍट व्हॉट टेम्परेचर, किती टेम्परेचरला ऍव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर अ मॉलिक्यूल, म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. इथून पुढं कधी जरी असं बघितलं ऍव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर अ मॉलिक्यूल, त्याला काय म्हणतो आपण? कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू, ही कोणाला इक्वल दिली? कायनेटिक एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या कायनेटिक एनर्जीला ती इक्वल दिलेली. तर टेम्परेचर काय असेल असं त्यांनी विचारले. आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल काय असते? 3/2 kBT. बरोबर. बोल्ट्झमन कॉन्स्टंट. कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची किती असते? E इंटू व्ही. बरोबर. सो 3/2 आपल्याला काढायचं काय? टेम्परेचर काढायचं. सो टेम्परेचरला मी इथंच ठेवतो. या 2 ला जर मी त्या बाजूला नेलं तर हा बनेल 2eV. बरोबर. 3 kB ला खाली आणलं अपॉन 3 kB. बरोबर. सगळ्या व्हॅल्यू आता आपल्याला माहिती आहे. 2 इंटू E ची व्हॅल्यू किती असते? 1.6 इंटू 10⁻⁻19 ही असते E ची व्हॅल्यू. नोट डाऊन करून ठेवा. V ची व्हॅल्यू किती आहे? 5 व्होल्ट दिली आहे. 5 अपॉन 3 kB ची व्हॅल्यू किती दिली आहे? 1.38 इंटू 10⁻23. बरोबर. सो आता मी कसं कॅल्क्युलेट करतो बघा. 5 2 जा 10. बरोबर. 10 इंटू 1.6 इज 16. सो 16 इंटू 10⁻⁻19. खालचा 10⁻23 वरती गेला 10⁻+23 अपॉन खाली किती राहिले? 3 इंटू 1.38. बरोबर. सो हे कसं येते बघा. आता टेम्परेचर इथं मी सॉल्व्ह करतो. -19 +23 10⁻4. हे काय राहणार? 16 अपॉन 3 इंटू 1.3 3.9. 13 3 जा 39 3.9. बरोबर. सो याला मी अप्रॉक्सिमेटली 4 लिहितो कॅल्क्युलेशन साठी. 4 लिहिला. सो 4 1 जा 4, 4 4 जा 16. सो 4 इंटू 10⁻4 हे अप्रॉक्सिमेटली आपलं आन्सर बनलेला आहे. हा काय आलं? टेम्परेचर आलं.
सो असं कोणतं ऑप्शन दिसतोय का? ऑप्शन नंबर मला सी दिसतोय. अप्रॉक्सिमेटली 3.865 इंटू 10⁻⁴. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. सिलेंडरची कॅपॅसिटी आहे 20 लिटर. म्हणजे काय आहे? व्हॉल्यूम दिले 20 लिटर. 20 लिटर. पण आपल्याला तर ऑप्शन मध्ये एसआय युनिट मध्ये सगळे दिसत आहेत. सो ह्याला एसआय युनिट मध्ये करूया. कसं करतो आपण? 20 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. बरोबर. टोटल एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेटरी मोशन ऑफ इट्स मॉलिक्युल्स इज. कायनेटिक एनर्जी दिले, किती दिले? 1.5 इंटू 10⁻⁵. द प्रेशर विचारले. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी इज 3/2 PV. बरोबर. प्रेशर काय येणार? प्रेशर इज 2 ला त्या बाजूला न्या, 2 इंटू कायनेटिक एनर्जी, 3V ला खाली आणा, 3V. 2 इंटू कायनेटिक एनर्जी किती आहे? 1.5 इंटू 10⁻⁵ अपॉन V किती आहे? 3 इंटू V किती आहे? 20 इंटू 10⁻⁻3. बरोबर. 15 जा 30. एक घर सरकून 0.3 आला. 3 ला 3 गेला. हे काय राहिलं? 1/20 इंटू 10⁻⁵ आणि खालचा 10⁻³ वरती गेला 10⁻⁸. बरोबर. 1/20 हे काय येणार? 0.05 इंटू 10⁻⁸. बरोबर. सो आता ह्याला मी 100 न मल्टिप्लाय करतो. 100 न मल्टिप्लाय केले तर हा काय बनेल? 5. आता 100 न मल्टिप्लाय केले म्हणजे डिवाइड पण केलं पाहिजे. सो हा काय बनेल? 10⁻⁶. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर मोल ऍट एनटीपी. कायनेटिक एनर्जी गॅस पर मोल ऍट एनटीपी किती असेल? आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. पर मोलचा फॉर्म्युला काय आहे? 3/2 RT. बरोबर. सो 3/2 R ची व्हॅल्यू किती आहे? 8.31 दिलेली आहे. टेम्परेचर, नॉर्मल टेम्परेचर, प्रेशर, नॉर्मल टेम्परेचर किती असतं? 300 केल्विन. बरोबर. सो 3 इंटू 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 4.15 अप्रॉक्सिमेटली बनले इंटू 300. बरोबर. सो 303 जा 900 इंटू 4.15. सो हे अप्रॉक्सिमेटली किती बनणार आहे? 904 जा 3600. 904 जा 3600. ह्याला मी 1000 ने डिवाइड करतो. सो हा काय बनेल? 3.6. आता 1000 ने डिवाइड केले म्हणजे मल्टिप्लाय पण केले पाहिजे. 10⁻³ असा कोणता दिसतोय का? असा मला ऑप्शन नंबर ए दिसतोय. अप्रॉक्सिमेटली मी फाइंड केले. Which of the following relation is the correct for the RMS speed CRMS of the molecule? मॉलिक्यूलची RMS व्हेलॉसिटी आणि टेम्परेचर यांच्यामध्ये रिलेशन काय असेल असं त्यांनी विचारले. आणि कशामध्ये रिलेशन दिले? के इथं मला दिसतोय. सो इथं CRMS, T आणि K मध्ये काय रिलेशन आहे आपल्याला त्यांनी फाइंड करायला सांगितले. सो आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे नीट बघ. आपल्याला फाइंड काय करायचंय? RMS स्पीड ऑफ मॉलिक्यूल T आणि K मधलं रिलेशन. सो त्याच्यासाठी मी पहिल्यांदा एक फॉर्म्युला लिहितो. कशाचा? कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलचा. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलचा फॉर्म्युला काय असतो? 3/2 KT. 3/2 KT. KT म्हणजे काय? KBT. बरोबर. आणि आपल्याला फाइंड काय करायचंय? ह्याचं रिलेशन, Kचं रिलेशन CRMS आणि T बरोबर काय आहे हे फाइंड करायचंय. सो कायनेटिक एनर्जीचा दुसरा फॉर्म्युला काय असतो? ज्याच्यामध्ये CRMS प्रेझेंट आहे. बरोबर की नाही? कारण आपल्याला ह्या तिन्ही मधलं रिलेशन करायचंय. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये CRMS प्रेझेंट आहे तो कोणता फॉर्म्युला असतो? हाफ MC² RMS. बरोबर. सो ह्या जर दोन फॉर्म्युलाला आपण इक्वेट केलं तर आपल्याला ह्यांच्यामधलं रिलेशन मिळेल. सो ह्याला आपण इक्वेट करूया. काय इक्वेट केलं तर बनेल? हाफ MC² RMS. हे कोणाला इक्वल असणार आहे? 3/2 KBT ला. बरोबर. सो 2 ला 2 गेला. मासला जर आपण खाली नेलं तर C² RMS काय बनेल? C² RMS 3 KBT बाय M. त्याला मी स्मॉल m म्हणतो कारण मला ऑप्शन मध्ये स्मॉल m दिसतोय. बरोबर. सो CRMS काय बनेल? स्क्वेअर रूट 3 KBT बाय M. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. कायनेटिक एनर्जी ऑफ एन आयडियल गॅस पर मीटर क्यूब. कायनेटिक एनर्जी पर मीटर क्यूब म्हणजेच काय? मीटर क्यूब कशाचं युनिट असतं? व्हॉल्यूमचं. कायनेटिक एनर्जी पर व्हॉल्यूम काय असतो? 3/2 P. बरोबर. आयडियल गॅस साठी नॉर्मल टेम्परेचर, प्रेशरला नॉर्मल प्रेशर काय असतं? 1 atmosphere म्हणजे 1 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो हे काय बनेल? 2 1 जा 2, 2 1 जा 2, एक राहिला 1.5 इंटू 10⁵ म्हणजेच किती? ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिंपल.
एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ H2 मॉलिक्यूल, H2 मॉलिक्यूलची एव्हरेज कायनेटिक एनर्जी, एव्हरेज कायनेटिक एनर्जी, एव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, मी मगाशीच सांगितलं, एव्हरेज जेव्हा शब्द येईल तेव्हा कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल, पर मॉलिक्यूल किती दिले, ई दिलेले ऍट 300 केल्विनला, टेम्परेचर किती दिले, 300 केल्विन. ऍट सेम टेम्परेचर, जेव्हा टेम्परेचर हे सेम असेल तेव्हा एव्हरेज कायनेटिक एनर्जी, एव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल ऑक्सिजन साठी किती असेल असं त्यांनी विचारले. O2 साठी, ही कोणासाठी होती, हायड्रोजन साठी होती. O2 साठी किती असेल असं त्यांनी विचारले. बरोबर, आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलचा फॉर्म्युला काय आहे रे, पर मॉलिक्यूल काय फॉर्म्युला, 3/2 kBT. 3/2 कॉन्स्टंट आहे, केबी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. बरोबर, सो कायनेटिक एनर्जी कोणावर डिपेंड करते, पर मॉलिक्यूल कोणावर डिपेंड करते, टेम्परेचर वरती. पण दोन्ही केसमध्ये टेम्परेचरला सेम ठेवले, ऍट सेम टेम्परेचर, दोन्ही मध्ये टेम्परेचर सेम ठेवले. सो इथे जर एनर्जी ई असेल तर इथं पण एनर्जी ई असणार आहे, कारण का टेम्परेचर सेम आहे. ऑप्शन नंबर डी. द कायनेटिक एनर्जी पर केजी ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल ऍट टेम्परेचर 127 डिग्री सेल्सिअस. पण आपल्याला कशामध्ये लागतं रे, केल्विन मध्ये लागतं. सो 127 प्लस 273 काय येणार आहे, 400 केल्विन. टेम्परेचर दिले 400 केल्विन, आर ची व्हॅल्यू दिली, कायनेटिक एनर्जी पर केजी. काय फॉर्म्युला असतो, 3/2 RT बाय एम नॉट. बरोबर, 3/2 आर ची व्हॅल्यू किती असते, 8.31. टेम्परेचरची किती व्हॅल्यू दिली, 400 केल्विन. अपॉन मॉलिक्युलर वेट किती असतं, कोणाचं, नायट्रोजनचं असतं 28. बरोबर, सो हे 2 झिरो मी यांना देऊन टाकतो. हे काय बनतील, 3 × 831 इंटू 4 अपॉन 2 × 28. सो 4 1 जा 4, 4 7 जा 28, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 1 जा 2, एक राहिला, 2 5 जा 10, एक राहिला, 2 5 जा 10. बरोबर, सो हे काय बनणार आहे, आता वरती काय बनलंय, 415.5 इंटू 3 अपॉन खाली किती राहिलेत, 7 राहिलेत. ठीक आहे, सो आता डिवाइड करूया 7 ने डिवाइड केलं तर काय बनेल, 7 5 जा बरोबर, 35 किती राहिले, 6. बरोबर, सो 7 8 जा, सॉरी किती राहिले, मी थर्ड 7 5 जा 7 35, 6 राहिले, 7 8 जा 7 7 जा 7 8 जा 7 9 जा. बरोबर, सो 7 9 जा राईट. सो हे किती राहत आहेत, 2 राहत आहेत. सो इथं जर आपण पॉइंट दिला, सो 7 3 जा इंटू 3. सो हे तुम्ही डिव्हिजन करून बघा जर काही कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली असेल तर. 3 3 जा 9, 9 3 जा 27, 2 5 3 जा 15, 17, 177.9. म्हणजेच किती, याला जर मी डिवाइड केले, 100 ने डिवाइड केले तर हा काय बनेल, 177. आता 100 ने डिवाइड केले म्हणजे 100 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो 10⁻². असा कोणता ऑप्शन दिसतोय का, असा मला ऑप्शन दिसत नाही, काहीतरी कॅल्क्युलेशन मिस्टेक झालेली आहे. बरोबर, सो हे एकदा मी चेक करतो. 3 पॉइंट आर ची व्हॅल्यू किती दिली, 8.31 इंटू 10⁻³ मी आर ची व्हॅल्यू लिहिली 8.31 इंटू 10⁻³ पण आहे, इंटू 10⁻³ सगळीकडे इंटू 10⁻³ करा. हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करू शकता. इंटू 10⁻³ सगळीकडे केलं, सो कायनेटिक एनर्जी पर केजी किती येणार आहे, पर केजी किती येणार आहे, 1.779 इंटू 10⁻² इंटू सगळीकडे 10⁻³ जर लिहिलं तर इथं पण लिहावं लागेल. सो हा काय बनेल, 1.779 इंटू 10⁻⁵. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. सो हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करू शकता. फॉर्म्युला वाला पार्ट तर मी एक्सप्लेन केलेला. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर बॉयल्स लॉ टू होल्ड द गॅस शुड. सो तुम्ही बॉयल्स लॉचं स्टेटमेंट बघितलं असेल तर गॅस हा परफेक्ट पाहिजे, परफेक्ट म्हणजे आयडियल गॅस पाहिजे विथ कॉन्स्टंट टेम्परेचर आणि मास. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस. द RMS velocity ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल ऍट सर्टन टेम्परेचर. ऑक्सिजन मॉलिक्यूलची RMS velocity सर्टन टेम्परेचरला किती दिली, 0.5 किलोमीटर पर सेकंड. द RMS velocity ऑफ हायड्रोजनची H2 लिहितो किती असेल असं त्यांनी विचारले सेम टेम्परेचरला. तर आपल्याला माहिती आहे RMS velocityचा फॉर्म्युला काय असतो, स्क्वेअर रूट 3 RT बाय एम नॉट.
बरोबर. 3 कॉन्स्टंट आहे, आर ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, टेम्परेचर दोन्हीकडे सेम सांगितलेलं आहे, सेम टेम्परेचर दिलेलं आहे. सो आरएमएस व्हेलॉसिटी कोणावर डिपेंड करणार आहे? मोलिक्युलर वेटवरती. सो आरएमएस व्हेलॉसिटी दॅट इज सी ऑफ ऑक्सिजन अपॉन आरएमएस व्हेलॉसिटी दॅट इज सी ऑफ हायड्रोजन इज स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. बरोबर की नाही? आरएमएस व्हेलॉसिटी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे मॉलिक्युलर वेटला, त्यामुळे हे असं रिलेशन बनलेलं आहे. सो सी ऑफ ओ टू किती दिलाय? 0.5 अपॉन सी ऑफ H2 आपल्याला फाइंड करायचं आहे. यांच्यामध्ये रिलेशन काय आहे? मास ऑफ मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन 2, मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32. 2 1 जा 2, 2 16 जा 32, 16 जर स्क्वेअर रूट मधून बाहेर आला तर हा काय बनेल? 1/4. सो CRMS ऑफ हायड्रोजन इज 0.5 into 4 is 2 किलोमीटर पर सेकंड. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. द गॅस इज कॉम्प्रेस्ड. गॅसला कॉम्प्रेस केला आयसोथर्मली. आयसोथर्मली हा शब्द खूप महत्वाचा आहे. आयसोथर्मली म्हणजे काय? तर तुम्ही आता नेक्स्ट टॉपिक मध्ये जर बघाल तर आयसोथर्म प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवतो. डेल्टा टी हा 0 असतो, टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवतो म्हणजे डेल्टा टी हा 0 असतो, टेम्परेचर कॉन्स्टंट. तर आरएमएस व्हेलॉसिटी काय असेल असं त्यांनी विचारलंय, तर आपल्याला माहिती आहे आरएमएस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? स्क्वेअर रूट 3RT/m0. बरोबर. 3 कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे, मॉलिक्युलर वेट गॅसचं कॉन्स्टंट असतं, टेम्परेचर पण कॉन्स्टंट दिले म्हणजे आरएमएस व्हेलॉसिटी ही सेम राहणार आहे. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. द आरएमएस व्हेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल इज 300 मीटर पर सेकंड. CRMS दिलाय 300. इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर इज रिड्यूस टू हाफ अँड मॉलिक्युलर वेट डबल केलं. बघा, ऍब्सोल्यूट टेम्परेचरला पहिला टेम्परेचर टी असेल तर त्याला हाफ करून टाकलं, रिड्यूस टू हाफ, आणि मॉलिक्युलर वेटला डबल केलं. पहिला मॉलिक्युलर वेट असेल m तर आता त्याला केलं 2m. तर आरएमएस व्हेलॉसिटी किती होईल? आता आरएमएस व्हेलॉसिटी 2 म्हणतो मी त्याला, ती किती बनेल? ह्याला मी 1 म्हणतो, आरएमएस व्हेलॉसिटी 1. बरोबर. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, CRMS इज स्क्वेअर रूट 3RT/m0. सो हे रिलेशन जर तुम्ही कन्सिडर केलं तर आरएमएस व्हेलॉसिटी ऑफ 1 अपॉन आरएमएस व्हेलॉसिटी ऑफ 2 हे काय बनेल? तर हे बनेल टेम्परेचर ऑफ 1 अपॉन टेम्परेचर ऑफ 2 इंटू 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 आणि कशावर डिपेंड करत आहे? मॉलिक्युलर वेट वरती. मॉलिक्युलर वेट ऑफ 2 अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ 1. सो C1 म्हणजे काय? आरएमएस व्हेलॉसिटी पहिली किती होती? 300. आता किती झाली ते आपल्याला फाइंड करायचंय. C2 टेम्परेचर पहिल्यांदा किती होतं? टी होतं, नंतर त्याला हाफ करून टाकलं म्हणजे T/2 केलं, इंटू मॉलिक्युलर वेट काय केलं? पहिला मॉलिक्युलर वेट होतं m, नंतर त्याला डबल करून टाकलं 2m. बरोबर. टी ला टी गेला, खालचा 2 वरती जाईल, m ला m गेला, सो खालचा 2 वरती गेला, 2 2 जा 4, 4 स्क्वेअर रूट मधून बाहेर येईल, काय बनेल? 2 इज 300/C2. कॅल्क्युलेशन करा, C2 काय बनेल? 150. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. ऍट व्हॉट टेम्परेचर, किती टेम्परेचरला आरएमएस व्हेलॉसिटी ऑफ गॅस बी हाफ ऑफ इट्स व्हॅल्यू. म्हणजे पहिला आरएमएस व्हेलॉसिटी असेल CRMS, तर आता ती हाफ झाली, CRMS/2 झालेली आहे ऍट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पहिला जर टेम्परेचर असेल 0 डिग्री सेल्सिअस तर आता किती टेम्परेचरला आरएमएस व्हेलॉसिटी ही हाफ बनून जाईल. बरोबर. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, CRMS इज स्क्वेअर रूट 3RT/m0. इथून तुम्हाला समजेल आरएमएस व्हेलॉसिटी ही टेम्परेचरवर कशी डिपेंड करते? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. सो C1/C2 इज स्क्वेअर रूट T1/T2. C1 काय आहे? आरएमएस व्हेलॉसिटी पहिली किती होती? C, आपण त्याला C म्हणूया, CRMS, अपॉन दुसरी आरएमएस व्हेलॉसिटी किती होती? त्याने त्याला हाफ करून टाकले, सो CRMS/2 इज इक्वल टू T1 पहिला किती होतो? 0 डिग्री सेल्सिअस, पण आपल्याला टेम्परेचर कशामध्ये लागतं? केल्विन वालं, सो 0 डिग्री सेल्सिअस इज 273 केल्विन अपॉन T2 आपल्याला फाइंड करायचं आहे. सो CRMS ला CRMS गेला, हा 2 गेला वरती, सो आपल्याला फाइंड काय करायचंय? T2 फाइंड करायचंय. सो स्क्वेअर करूया, 2 वरती गेला त्याचा स्क्वेअर येणार 4 इज 273 अपॉन T2 काय येणार? T2 इज 4 4 4 जा 4 5 जा सॉरी 4 6 जा 24, 3 राहिले, 4 8 जा 32, एक राहिला, 4 2 जा 8, 4 5 जा 20.
बरोबर. सो 68.25 केल्विन वाला टेम्परेचर आहे, हा बनला T2. पण आपल्याला ऑप्शन मध्ये डिग्री सेल्सिअस वाले दिले. सो T2 डिग्री सेल्सिअस वाले केल्विन मध्ये आपण कसं कन्वर्ट करतो? सॉरी. सो 68.25 मायनस 273 डिग्री सेल्सिअस मध्ये बनणार, कारण का ह्याचा आपण केल्विन मध्ये कसं करतो? 0 प्लस 273. सो केल्विनचं डिग्री सेल्सिअस मध्ये कसं करणार? 68 मायनस 273. सो हे काय बनणार आहे? सबट्रॅक्शन करा. 8 आणि 5 13, 1 602 205 पॉईंट समथिंग येणार आहे, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली ऑप्शन नंबर बी. सो हे सबट्रॅक्शन तुम्ही करून बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. ऑन एनी प्लॅनेट, कोणत्याही प्लॅनेटवरती द प्रेझेन्स ऑफ ॲटमॉस्फिअर इम्प्लाइज सी इज इक्वल टू RMS वेलॉसिटी अँड व्हीई इज इक्वल टू एस्केप वेलॉसिटी. सी दिलाय आणि व्हीई दिलाय. RMS वेलॉसिटी दिली आणि एस्केप वेलॉसिटी दिली, आणि दोन्ही मध्ये रिलेशन काय असणार आहे असं तिने विचारले. सो जर तुम्ही 11th मध्ये स्टडी केला असेल तर एस्केप वेलॉसिटी ऑन द अर्थ जर आपण कन्सिडर केला तर ते किती असते? 11.2 किलोमीटर पर सेकंड एवढी असते एस्केप वेलॉसिटी अर्थवरती. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? अर्थवरती कोणते कोणते गॅसेस आहेत? हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, बरोबर. आणि हे सगळे गॅसेस, ह्या सगळ्या गॅसेसना जर आपल्याला ऍटमॉस्फिअरच्या बाहेर सोडून द्यायचं असेल, बाहेर फेकून द्यायचं असेल, तर त्यांना किती वेलॉसिटी लागणार आहे बाहेर जाण्यासाठी? तर त्यांना किती वेलॉसिटी लागणार आहे त्याला आपण म्हणतो एस्केप वेलॉसिटी. सो जर ह्या हायड्रोजनला आपल्या ऍटमॉस्फिअर सोडून जर जायचं असेल तर त्याला किती एस्केप वेलॉसिटी लागेल? 11.2 एवढी वेलॉसिटी जर त्याला जमली तर तो अर्थ सोडून निघून जाईल. पण त्याला तेवढी जमते का रे? अर्थवरतीच आहे ना हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. सो त्यांची वेलॉसिटी ही एस्केप वेलॉसिटी पेक्षा कमी असते. RMS वेलॉसिटी ही हायड्रोजनची, नायट्रोजनची, ऑक्सिजनची कमी असते, म्हणून ते अर्थवरती राहतात. जर ती जास्त असती तर ते निघून गेले असते अर्थला सोडून. सो RMS वेलॉसिटी ही ऑलवेज कमी असते एस्केप वेलॉसिटी. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. दोन डिफरंट गॅसेस आर एनक्लोज्ड इन दोन डिफरंट वेसल आहेत, सेम प्रेशर आहे, डेन्सिटी दोन्हीच्या डेन्सिटी दिली. एकाची डेन्सिटी आहे ρ1, एकाची डेन्सिटी आहे ρ2. ठीक आहे. तर करस्पॉन्डिंग RMS वेलॉसिटी मध्ये काय रिलेशन असेल असं त्यांनी विचारले. C1/C2 काय असेल असं त्यांनी विचारले. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, C इज स्क्वेअर रूट 3RT बाय m0. पण आपल्याला RMS वेलॉसिटीचं टेम्परेचर आणि मॉलिक्युलर वेट बरोबर रिलेशन नको आहे. आपल्याला RMS वेलॉसिटीचं डेन्सिटी बरोबरचं रिलेशन फाइंड करायचं. सो ते कसं फाइंड करतो ते मी आता तुम्ही बघा. सो स्क्वेअर रूट 3RT बाय m0 आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आपल्याला पाहिजे काय? डेन्सिटी पाहिजे. आपल्याला इथं डेन्सिटी काहीतरी करून आणायचं. डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. पण इथं मला व्हॉल्यूम कुठंच दिसत नाही. सो जर आपण इथं व्हॉल्यूम आणू शकलो तर आपल्याला इथं डेन्सिटी आणता येईल. सो इथं व्हॉल्यूम कसं आणणार? तर मी इथं काय करतो? 3RT बाय m0 आहे, त्याला काय करतो? नंबर ऑफ मोल्स न मल्टिप्लाय करतो, नंबर ऑफ मोल्स न डिवाइड करतो. असं का केलं मी? कारण मला इथं दिसतंय, इथं 3 ऍज इट इज आहे. ह्या NRT ला मी काय लिहू शकतो? PV इज इक्वल टू NRT, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आणि खाली जो आहे m0 इंटू Na, ह्याला मी काय लिहू शकतो? तर आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स इज मास अपॉन मोलार मास, बरोबर. सो ह्या m0 ला जर मी इथं नेलं तर ह्या nm0 ला आपण काय लिहू शकतो? मास, बरोबर. सो ह्या nm0 ला आपण काय लिहू शकतो? मास लिहू शकतो. आता हा काय बनेल? 3p, आणि या v ला जरी मी या डिनॉमिनेटर मध्ये आणलं तर हा काय बनेल? मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे खाली काय बनणार आहे? डेन्सिटी. सो CRMS आणि डेन्सिटी मध्ये काय रिलेशन आहे? तर CRMS इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. कळालं का कसं फाइंड केलं? सो C1/C2 काय येणार आहे? इज स्क्वेअर रूट ऑफ ρ2/ρ1. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. फॉर अ गॅस RMS स्पीड ऍट 800 केल्विनला टेम्परेचर दिलेलं आहे T1, त्याला मी म्हणतो 800 केल्विन एवढं दिलेलं आहे. त्याची RMS स्पीड, त्याला मी C1 म्हणतो, ती काय असेल? तर ऑप्शन टाइम्स 200 केल्विनच्या, हाफ 200 केल्विनच्या, ट्वाइस 200 केल्विनच्या, सेम 200 केल्विनच्या. सो टेम्परेचर 2 आपण कन्सिडर करूया 200 केल्विन. सो 200 केल्विन जर आपण टेम्परेचर केलं तर RMS स्पीड किती टाइम्स होईल हे आपल्याला फाइंड करायचं, बरोबर. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, स्क्वेअर रूट 3RT बाय m0, बरोबर. सो C1/C2 इज अंडर रूट T1/T2. C1 किती आहे जो आपल्याला फाइंड करायचा आहे?
C2 किती आहे? C2 आहे RMS व्हेलॉसिटी 200 केल्विनची. 200 केल्विनची RMS व्हेलॉसिटी, त्याला मी C2 लिहितो. इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ T1 किती आहे? 800 केल्विन. T2 आहे 200 केल्विन. 0 0 2 1 जा 2, 2 4 जा 8, 4 स्क्वेअर रूट मधून बाहेर आला 2 बनेल. C1 बाय C2 आला 2. सो C1 काय बनेल? 2C2. म्हणजे काय? RMS व्हेलॉसिटी ऑफ टेम्परेचर 800 केल्विन इज ट्वाइस RMS velocity of 200 केल्विन वाल्या टेम्परेचरच्या, इज ट्वाइस द व्हॅल्यू ॲट 200 केल्विन. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. Assuming the expression for the pressure जर आपण एक्सप्रेशन कन्सिडर केलं प्रेशरचं, by the gas on the walls of the container, it can be shown that, जर तुम्ही ऑप्शन बघितले तर तुम्हाला समजेल, it can be shown that kinetic energy per unit volume of the gas किती टाइम्स असेल kinetic energy per unit volume हे आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर. आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय असतं? 3/2 P. सो प्रेशर हे काय असणार आहे? 2/3 टाइम्स कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. 2/3 टाइम्स कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. बरोबर. सो गाइस दीज आर 20 क्वेश्चन्स जे आपण डिस्कस केलेले आहेत कायनेटिक एनर्जी आणि RMS व्हेलॉसिटी वरती. बरोबर. सो जर काही डाऊट्स असतील, जर एखादी माझी कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली असेल तर प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा आणि सेशनला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांबरोबर सबस्क्राईब करा. सो भेटूया आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन थँक्यू सो मच.